इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. काल आपल्या शाळेमध्ये अतिशय वाईट आणि लज्जास्पद गोष्ट घडली आहे. खरं तर ही गोष्ट सगळ्यांच्या समोर यायला नको असा विचार केला होता आम्ही. पण असं करून त्या नालायक विद्यार्थ्याला जर पाठीशी घातलं तर उद्या याच्यासारखेच आणखीन विद्यार्थी तयार होतील. आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्याला शिक्षा होणं गरजेचं आहे. काल शिक्षकांच्या स्वच्छतागृहात आपल्या शाळेतल्या 2 शिक्षकांची नावं लिहिली गेली आणि त्याच्या खाली लिहिणाऱ्याने स्वतःचं नाव लिहिण्याचाही मूर्खपणा केलाय. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अभिजित पवार. काय मध्ये मी कधी लिहिलंय? हाय घालायला शिवकालच्या कबड्डीच्या मॅचचा वचपाय तर शाळा सुटल्यावर थांबली होती गाबडी. अरे पण आता आपलं कोण ऐकणार? ए अरे तुला ऐकायचं का? इकीवर स्टेजवर ये लवकर. पळ पळ लवकर बघ. शिक्षकांचे नाव शिक्षकांचे नाव शिक्षकांचे नाव देतोस. बोलतोस तर लय मोठा विचारवंत असलाय ग आणि असा वागतोस होय. आत्ताच्या ताई बापाला घेऊन यायचं तरच वर्गात बसायचं. लय मस्ती आहे तुम्हाला. पुन्हा जर कुणी असं वागलं ना तर डायरेक्ट दाखला हातात देणार. अजिबात हैगय केली जाणार नाही, ध्यानात ठेवायचं. ह्या शाळेत बेशिस्तपणा खपून घेतला जाणार नाही. चला उठा, वर्गात चला सगळे. वाटलं नव्हतं अभ्यास बी काहीतरी करेल. शी, मला वाटलं चांगला मुलगा आहे म्हणून तर ओळख करून घेतली. केवढा अभ्यास नाही बोलले. ज्या माणसांना माणसं ओळखता येत नाहीत ना त्यांना सांगून तरी काय करणार आहे? सांगायला काय असेल तरच सांगशील ना. हे असलं तो कवाच करणार नाही. मी त्याला लहानपणापासून ओळखते. तू आत्ता ओळखायला लागल्यास आणि ते बी चुकीचं. त्याचं नाव मुद्दाम कुणीतरी लिहिलंय आणि ज्याने हे समजा केलंय तो स्वतःच नाव कसं काय लिहिल एवढं साधं पण कळलं नव्हे कुणाला. मुद्दाम स्वतःमध्ये किती हिंमत आहे दाखवायला करतात की माणसं. असं बी त्याला मॉनिटर व्हायचं होतं तर सगळ्या पोरांना गोळा करून हेच केलं की. तुला एक बी मत पडलं नाही ना म्हणून डुचक्यागत काय बी बोलू नकोच होते. तुला काय माहित नाही ना, तू तर गपच राहा. आमच्या गावातल्या पोरांना आम्ही ओळखतो, तुम्ही नाही. माहित आहे की किस्त ओळखताय. सगळी शाळा वायकायला लागली की आता. आणि यासनी कुठं कळलं अजून. यांना तेच बरोबर वाटणार ना. पण चुकलं माझंच. काय नाही काय, चल ग. असं कसं काय बे ऐकून घेतेस ग तू रेशमी आपल्या अभ्याबद्दल? मी आब्याला ओळखते. तो काय गप नाही बसणार. तर आपण बी कुणालाच काहीच बोलायचं नाही. आणि हो, तू आब्याला सांगू नकोस केवढं त्याला असं म्हणली ते. का? वाईट वाटेल त्याला. कसं काय? दुसरं कोणी चुकीचं मानलं तर फरक नाही पडत पडले, पण आपल्या माणसाने मानलं तर खरं वाटतं. जाऊ दे, चल. आया, आया, अबे काय झालं मला आधीच सांग. आई इथं याच्या आधी सांग. दाद्या मी काय बी केलं नाही. त्या पाटील मॅडमचं आणि कुरकुटे सरांचं नाव लिहिलंय कुणीतरी. त्याच्या खाली दाद्या माझं नाव लिहिलंय मुतारीत. तुझं आणि कुणी लिहिलं? ते काय माहित नाही, पण काल त्याला कबड्डीत हरवलेला म्हणून त्याचा राग होता आमच्यावर. दाद्या, आईला शाळेत बोलवलंय आज. आईला जर कळलं तर लय मारल. आधीच त्या कुरकुट सरांनी लय मारले दाद्या. मी काय सांगितलं नाही तरी सर्ग बसणार आहेत का? तू मार का खाल्लास? अबे जिथं चूक नाही तिथं बोलायचं, कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. आणि असं जर सहन करत राहिलास ना तर सारखा अन्याय होणार आहे तुझ्यावर. आता का बस, मी बघतो काय करायचं.
काय राब्या काय झालं असं शाळेत मध्येच का आला घरी? फी बी भरली आणि कपडे बी घेतलेत की आता आता काय गरीबाचा जीव घेतं का म्हणावं सरासनी? तसलं काय नाही, एक छोटी तक्रार आहे त्याची. तक्रार? आणि तुझ्याबद्दल कुठल्या भाड्याने केली तक्रार? चल बघू बरं. जायचं तर आहेच की, त्यासाठीच धाडले त्याला शाळेतून. मी बी येतो, चल. तू आणि कशाला? मी येते जाऊन. दादाला बी बोलवलंय. सगळ्या घरदारालाच बोललो हे रे शाळेत. असलं काय केलंस भाड्या तू? अगं मी काय केलं नाही, तरी बी माझं नाव आलंय त्यात. अभ्यासात सोडून सगळीकडे नाव येते बघ तुझं. आता कशात नाव आलं तीच बघतीये. हा बिया तुझी काही चूक असू दर बघ तुझं कसं कातडच काढतीये. चल. तुम्हीच सांगा काय करायचं आम्ही. तरी त्याची पहिलीच चूक आहे म्हणून दाखला नाही दिला हातात. पण हे वर्तन बरोबर आहे का? नाही, शिक्षकांचा आदर राहायला बाजूला, निदान बदनामी करू नये एवढा विद्यार्थी शिष्टाचार तरी पाळायला नको? अहो मारू नका, लागेल त्याला. तुझं बाप इथं नाही तर तुला या धंदे सुचतोय र. आईनं कुठं कुठं लक्ष घालायचं? घरातलं बघायचं, रानातलं बघायचं का शाळेत एवढी असं विस्तारात बसायचं? 7वीला चांगल्या मार्काने पास झाला म्हणून मोठ्या शाळेत नाव घातलं. म्हटलं नाव मोठं करशील, पण हे असलं खोटं धंदा करतो वय रे तू. द्या तुम्ही दाखला द्या त्याचा. मामाकडेच पाठविते याला. मामा रोज रोज साल्ट काढी ना जावा काढ कसं वागायचं ते. आजवर गावात एकलेलं दिवस काढलं पण कुणी तोंडवर करून बघितलं नाही. आणि शाळेत आईला असं मान खाली घालायला लावतो वैर. भाडे काय कमी पडलं होतं रे तुला? रक्ताचं पाणी करून शिकवलं, त्याचं हे असलं पांग फेडतो आहे. सर, कुणी बघितलंय लिहिलेलं? मी बघितलंय माझ्या स्वतःच्या डोळ्यानं. त्यानं त्याचं नाव लिहिलंय खाली. शिक्षक आहे ना तुम्ही, मग तुम्हाला एवढं बी समजत नाही? गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार खाली नाव लिहितो का? सर, फोटो काढला असेलच ना? हो काढलाय. बघू. हे बघ. सर, हे अक्षर आब्याचं नाही. मी तेच सांगतोय सकाळपासून सर की हे अक्षर त्याचं नाही. मग कोणाचं आहे? ते शोधणं आमचं काम नाही, ते शोधणं तुमचं काम आहे. आणि ते शोधूनच तुम्ही माझ्या भावाला शिक्षा करायला पाहिजे होती. आणि सर, हे जर खरंच आब्यानं लिहिलं असेल ना तर मी स्वतः त्याचा दाखला काढून घेईन. पण त्यांनी जर लिहिलं नसेल तर तुम्ही काय करणार? ज्यानं लिहिलंय त्याला पण शिक्षा करणार. सोडणार आहे का? माझ्या भावाला ज्यानं शिक्षा केली तो शिक्षक स्वतःला शिक्षा करून घेणार आहे का? शिक्षकांनी आईबापाची भूमिका पार पाडायची असते, पोलिसाची नाही. आणि यापुढे माझ्या आईला शाळेत बोलवायचं नाही. जे काय असेल ते मला सांगायचं, मी येत जाईल. अडाणी आहे ती, तिला तुमची शाळा कळत नाही पण मला चांगली कळते आणि उत्तर बी देता येतं. आता येळ येऊ द्या. आणि आब्या, तू घाबरू नका. अरे नियतीच्या शाळेत खऱ्याला मरण नाही आणि खोट्याला थारा. आय चल. हे सगळं काय सुरू आहे सर? सगळी शाळा बघते आणि या वयात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं पडसाद आयुष्यभर उमटत राहतात सर. मी कुरकुटे सरांचा राग समजू शकतो, पण निदान तुम्ही एकदा तरी खात्री करून घ्यायला हवी होती. काय खात्री करायला पाहिजे होती? त्या मुलानं सरळ सरळ तिचं नाव कुरकुट आहे. मला वाटतं आपण अजूनही खात्री करून घ्यायला हवी.
सगळ्या विद्यार्थ्यांना वर्गात बसवा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. ए चला वर्गात. हे चला चला वर्गात बसा. चल रे. मामी बघितलंच रेश्मा, येऊन गेले ना घरातले, मागितली ना माफी. आईला शाळेत यावं लागलं त्याच्यामुळे. असल्या मुलांना ना खरंच स्वतःची लाज वाटली पाहिजे. आता तरी नीट ओळखलंस ना त्याला. मी म्हणत होते ना तसाच आहे तो. आजपासून असल्या मुलांची कसला संबंध ठेवायचा नाही मला तर.